लाईट गेल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता. लाईट आलेली आहे आणि आपण जाऊयात मैदानामध्ये. विशालची चांगली गोलंदाजी आणि मेन पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्येमध्ये भर. अत्यंत चतुराईने मारलेला हा 1 रनासाठीचा शॉट आणि मेन पंचांचा इशारा षटक समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9. संघासाठी दुसरं शतक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं तो म्हणजे बंटी. बंटी पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. अत्यंत चतुर गोलंदाज आहे हा. नो मॅन्स झोन. गॅप मध्ये चेंडू. भाऊसाहेबांची ताकद आहे ती. 4. त्यांना त्रास. भैया बाप्त्यांचं कॉमेंट्री मध्ये आगमन. त्यांचं स्वागत आहे ते. बंटीची चांगली अशी गोलंदाजी. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं बंटी चतुर गोलंदाज आहे. गॅप मध्ये चेंडू. मिस फिल्डिंग तिथे प्रीतम कडनं. प्रीतम सध्या खूपच मिस फिल्डिंग करत आहे. त्याचं काय मला कळाना. भाऊंचा प्रीतमच्या डोक्यावरून चौकार. हॅलो. सांगतो मी तुम्हाला धावसंख्या. सांगा सर. 19 धावसंख्या झाली आहे. चला मैदानामध्ये जाऊयात. आणि डॉट बॉल. बंटी अत्यंत डोकं लावून बॉलिंग करताना. भाऊंचा आकाशाला गवसणी घालणारा फटका आणि त्यावरती 6 धावा आपल्या टीमसाठी करताना. बंटीचं थोडंसं महागडं शतक म्हणता येईल इथे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 25. 18 बॉल 41. धावसंख्याचा पाठला करायचा आहे वार्ड क्रमांक 1 यांना. वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 4 यांनी टॉस साठी तर यावं. वार्ड क्रमांक 3 चा कॅप्टन इथं आहे. वार्ड क्रमांक 4 ने संपर्क साधा लवकरात लवकर. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. आधी आलेला आहे आपली टीम साठी आणि प्रशांतने तिथे झेल टिपलेला आहे. आधी सरांची छान अशी गोलंदाजी. अतुलला त्यांनी आउट केलेला आहे. संघाचा कर्णधार त्यांनी आउट केलेला आहे. आकाशदादा खूपच खुश झालेले आहेत कर्णधार आउट झाल्यामुळे. कारण आकाशदादा स्वतः कर्णधार असताना ते जास्त काही करू नाही शकले आपल्या टीमसाठी. आदिनाथ लेफ्टी बॉलर आहे. जाऊया मैदानामध्ये. भाऊंचा हा फटका एकदम फेवरेट शॉट आहे त्यांचा हा. 4 रन. हा फटका ज्यावेळेस मारतात ते त्यावेळेस काही ना काहीतरी षटकार चौकार त्यांना मिळतोच. रोहन कुलकर्णी सरांचंही ते
स्वागत आहे SPL मध्ये, सिंधोने प्रीमियर लीग मध्ये. मयूर बापते सरांचंही SPL मध्ये स्वागत आहे. यस यस 4 नंबर वॉर्डचा कर्णधार इथे आलेला आहे. टॉसला त्यांचा कर्णधार प्रत्येक वेळेस वेगवेगळा येतो. मीच येतो, थांबा थांबा, आता मीच येतो टॉस उडवण्यासाठी. नको नको, चला ऋषी सर आता कॉमेंट्रीसाठी सज्ज होत आहेत. आधी सुंदर असा बॉल टाकताना वाईड बॉल. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक या भैया बापते यांच्या हस्ते होतोय. भैयांना विनंती आहे की या समोर आपण पाहतो आपल्या हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक या ठिकाणी होणार आहे. नवीन फलंदाज, 1 मिनिट सर. अजून 2 सामने आपण पाहतो आजच्या दिवसामधले या ठिकाणी शिल्लक आहेत. गणी भाई, आपल्याला विनंती आहे की आपण ताबडतोब या ठिकाणी संपर्क करा. आपण टॉस नाणेफेक या ठिकाणी जिंकलेला आहे. अजून 2 सामने आपण पाहतो आजच्या दिवसभरामधले शिल्लक आहेत. आणि आता सूर्य सुद्धा मावळतीच्या दिशेनं झुकू लागलेला आहे. सावल्यांनी मैदानाच्या आतमध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक ज्वलंत थरार तुम्हाला बघायला मिळतोय. परिस्थिती पहिल्या ओव्हरमध्ये 3 गडी बाद 0 धावा धावपलकीवरती होत्या. मात्र पहा, त्या खेळाडूने केलेली करामत आणि 50 धावा बनवल्याने आपल्या संघाला पुन्हा एकदा थोडंसं माघारी आणलं सामन्यामध्ये. पाहता इथे आपण धावपलकीवरती जाऊ. षटक क्रमांक आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचं संपतंय. 3 षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती ज्या धावा आहेत 33 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. 33 धावा धावपलकीवरती 3 गडी बाद. अजूनही समीकरणामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये आपण जाऊ. अजून चेंडू शिल्लक आहेत बघा, 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 33 धाव्यांची गरज अजून सामना जिंकण्यासाठी आहे. 12 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज संकेत पवारच्या हातावरती आपण पाहतो. आता चेंडू दिलेला आहे म्हणजे 33 धावा बनवल्यात म्हणजे निम्म काम झाले. अजून निम्म धावपलक शिल्लक आहे. आणि 12 चेंडू मध्ये 33 धावा या मैदानावरती मला वाटतं जास्त अवघड ते समीकरण कधीच नाही. त्यामुळे आता ह्या 2 मातबर प्रतिस्पर्ध्यांची झुंज 2 डोंगरांची होणारी टक्कर आहे. आणि जो 2 डोंगरांच्या टक्कर मधून होणारा ब्लास्ट किती मोठा आहे तो आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अनुभवायला मिळेल. 12 चेंडू आणि 33 धावा बघायचं आता हे कशा पद्धतीने समीकरण इथून पुढचं आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण होणार आहे. क्षेत्रक्षणामध्ये मात्र बरेचसे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉग ऑफ, डीप लॉग ऑन, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि त्यामध्ये पॉईंट, शॉर्ट, थर्ड मॅन, फोर्थ स्लिप मध्ये एक खेळाडूला उभं करून ठेवलंय. तिथे आपण पाहतोय पॉईंटचा तो खेळाडू मला वाटतं आता तो डीप पॉईंटला नेऊन उभा करण्यामध्ये निर्णय डीप पॉईंट मध्ये त्या खेळाडूला स्वतः संघनायक पॉईंट मध्ये उभा आहे. आणि थोडंसं चेंजेस आपण पाहतो या ठिकाणी सुरू झालेले आहेत. मात्र वेळ वाचवण्याचं काम तुषार सर थोडासा आवाज द्या. आता तुषार सर सुद्धा मेन पंचांच्या भूमिकेमध्ये ते सुद्धा आवाज देत आहेत सातत्यानं वारंवार. शिंदवणे प्रीमियर लीग आज उद्घाटनाचा दिवस होता, त्या कारणानं आपला सामना 11 वाजता सुरू झाला. त्यामुळं थोडासा उशीर आपण पाहतो झाला आज. अजूनही 2 सामने आपण पाहतो इथून पुढे शिल्लक आहेत. आणि त्यामुळं त्या दोन्ही सामने आपल्याला व्यवस्थितरित्या खेळवायचे. बॅड लाईटची कोणती अपील इथे चालणार नाही. व्हाईट बॉलचा हा इशारा मेन पंचांचा असेल. एक अतिरिक्त बोनस धाव आपण धावपलकीवरती घेऊ. धावपलक पुढे सरकतोय. पहा चेंडू यावेळेस सरळ बॅटनं खेळला फटका. आदित्य आहे समोर आणि अफलातून जाईल. आणि अजून एक धक्का, धक्का क्रमांक 4. आदित्य हा चेंडू खाली, खूप चांगलं काम आदित्यनं आज सकाळपासून आपल्या संघासाठी केलेलं आहे.
एक ऑलराऊंडर भूमिकेमध्ये तो संघासाठी आपल्या परीने जितकं करता येईल तितकं तो करतोय आणि तो सातत्यानं बॉन्डवरती उभा आहे. त्यामुळे पहा त्या खेळाडूने केलेली काम आज खऱ्या अर्थानं खूप महत्वाचं आहे. आणि आता एकेकाळी असं वाटलं होतं हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो की काय, मात्र आदित्य तो चेंडूला अर्थात भिंतीसारखा आडवा उभा राहिला आणि त्यानं तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ठेवला. तुम्ही पहा पूल आणि भिंत बांधण्यासाठी एकच मटेरियल वापरतात, मात्र भिंत काय काम करते तर भिंत दोन भाग करण्याचं काम करते, तर पूल हे दोन एंड जोडण्याचं काम करतो. इथे भिंतीसारखं काम त्या आदित्यने केलं. पहा हा चेंडू पुन्हा एकदा मिसताय फटका, आदित्य धावतोय मात्र चेंडू आता नो मॅन्स लँड, जिथे एकही माणूस उभा नव्हता तिथे हा चेंडू जाऊन आदळतोय आणि तिथे तोपर्यंत आपण पाहतोय समोरचा संघ धाव पूर्ण करेल तो म्हणजे अजून 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये 30 धावींची गरज असताना पहा यावेळेस इथे आडवा बॅटने खेळला फटका, आसमान दाखवलं या चेंडूवरती आणि हा चेंडू सनसनीत फटका षटकार. मला वाटतं आता दुसरा चेंडू आपण पाहतोय, बनचा आवाज देत आहेत आतमधनं. आज बरेचसे चेंडू खूप जास्त चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेले, मात्र ते शोधून आणण्याचं काम सुद्धा बऱ्याचशा खेळाडूंनी केलं. त्यांचं सुद्धा खऱ्या अर्थानं मी कौतुक करेल की खूप चांगलं काम आपलं सुद्धा आपण पाहतो इथे सुरू आहे. व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहतो आता इथे मेनपंच तुषार बेटे सरांचा असेल. पहा सामना अगदी आता हळूहळू जवळ येतोय. हा चेंडू यावेळेस कव्हर, क्षेत्ररक्षक आहे समोर आणि एक सोपा लॉलीपॉप झेल तिथे आणि अजून एक फलंदाज बाद. थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत कॅल्क्युलेशनमध्ये. मी पुन्हा एकदा जाईल आपल्याला घेऊन. अजूनही चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. पहा फरान शेख हा नवीन खेळाडू तुम्हाला आता मैदानामध्ये खेळण्यासाठी उतरताना बघायला मिळेल. हा चेंडू शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक हातामधून सुटलेला हा चेंडू तुम्हाला तिथे पाहायला मिळाला आणि फक्त एक सिंगल. पाहता हा शांत चित्तेनं सामना सुरू आहे आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये आपण जाऊ आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 22 धावींची गरज इथून पुढे आहे. 6 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण पहा सामना जिंकण्यासाठी. आणि पहा या मैदानावरती 6 चेंडू मध्ये 22 धाव्यांचं समीकरण जास्त अवघड नाही. त्यामुळे बघायचे अजून सुद्धा सामना जमाने पहा या सामन्याचं पारड आहे समांतर आहे. पहिला चेंडू यावेळेस क्लीन बोल्ड आणि इथे आदळतो हा चेंडू जाऊन एस्टन वरती. तर आता शेवटचे 5 चेंडू आणि अजूनही 22 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 5 चेंडू आणि 22 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये शुभम हा नवीन खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता खेळताना बघायला मिळेल. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक सुद्धा आपण पाहतो इथे पार पडलेला आहे. पुन्हा एकदा आडवा बॅट हा फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू तरी ओलांडतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू 4 रन. अजूनही 4 धावा 4 चेंडूंचा खेळ तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल आणि 4 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 18 धावींची गरज अजून इथून पुढे आहे. 4 चेंडू मध्ये 3 षटकारांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि आता हा निर्धाव चेंडू मध्ये आता लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार खेळावे लागतील हा सामना जर जिंकायचा असेल तर. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आणि चेंडू पर्यंत जाऊन पोहोचला आणि एक आपलातून झेल आपण पाहतो तिथे टिपला. अजून एक धक्का. चला नवीन फलंदाज चला लवकरात लवकर आतमध्ये या. अजून बरेचसे सामने आपण पाहतो अजून शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा एक व्हाईट यॉर्कर नाही पाहिजे लेग स्टंप वरती खोलवर पद्धतीचा हा चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा गतीमध्ये केलेलं मिश्रण स्लोअर पद्धतीचा हा चेंडू आणि हा सामना संपतोय आणि सामना जिंकला सुद्धा.